महाराज, संविधान निर्माते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आजच्या अर्थसंकल्पीय चर्चेस भाषण सुरुवात करतो। आजच्या या सभेमध्ये उपस्थित आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे साहेब, कॅपो श्री सचिन गवटे साहेब, शरीक आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य इजाज अहमद, त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अशोक पाटील साहेब, आमचे DHO, जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाचे सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 26-27 चे मूळ अंदाजपत्रकाचे वाचन करीत आहे। सर्वप्रथम मी जिल्हा परिषदेच्या या सर्वसाधारण सभेत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाचे सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व सर्व विभाग प्रमुख यांच्याशी विचार विनिमय करून तयार करण्यात आले आहे। त्यानुसार सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक, पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्तीचे अंदाजपत्रक तसेच सर्व पंचायत समित्यांचे अंदाजपत्रक, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 137(3) व 4 अन्वये जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे। परंतु सद्यस्थितीत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे अधिकार शासन ग्रामविकास विभाग राजपत्र दिनांक 15/1/2025 नुसार प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झालेले आहे। जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नामध्ये शासनाकडून मिळणारा सामान्य उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक शुल्क अनुदान इत्यादी बाबींचा समावेश आहे। याशिवाय पाणीपट्टी, अभिकरण कर, वनमहसूल अनुदान, व्यवसाय कर अनुदान, व्याज, दवाखाना शुल्क, निविदा विक्रीतून मिळणारे उत्पन्न, निवासस्थानाचे भाडे इत्यादी अनुषंगिक बाबीपासूनही जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळते। यासाठी आपल्या जिल्हा परिषदेत सन 2025-26 चे सुधारित व सन 2026-27 या वित्तीय वर्षात खालील प्रमाणे महसूल उत्पन्न अपेक्षित आहे। मध्ये सुधारित अंदाजपत्रक सन 2025-26 सुरुवातीची शिल्लक होती, शिल्लक ठरवली आहे ती 62,46,46,698। त्यामध्ये महसुली जमा गृहीत धरलेली आहे ती 45,49,49,222 आणि एकूण महसुली जमा होते 1,07,15,95,920 आणि त्याचा मूळ अंदाजपत्रक जे 2026-27 केले त्यामध्ये जमा अशी आहे, सुरुवातीची शिल्लक होती ती 47,65,80,424, महसुली जमा या मार्गाने येणारे 34,05,25,000 आणि एकूण महसुली जमा होते 81,71,05,424। मध्ये सर्व घटकांना सामावून घेऊन त्यांच्या विकास कामासाठी योजना आखताना निश्चित कसरत करावी लागणार आहे। असे करत असताना शासनाच्या धोरणानुसार व मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी खालील विवक्षित बाबींपासून जे उत्पन्न प्राप्त होणार आहे ते पुढील प्रमाणे उपकरापोटी प्राप्त अनुदान होईल 27 लाख, वाढीव उपकरापोटी 57 लाख रुपये, मुद्रांक शुल्क करापोटी प्राप्त होईल ते 14 कोटी रुपये आणि पाणीपट्टीवरील उपकरापोटी 13 कोटी, अशी आपली 2026-27 ला अपेक्षित जमा आहे 27,84,00,00,000। समाज कल्याण विभागासाठी 20%, ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी 20%, महिला बाल कल्याण विभाग 10%, दिव्यांग कल्याण करिता 5%, शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्ती व अनुषंगिक खर्चाकरिता 5%, ग्रामपंचायत विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाकरिता 10% तरतूद राखीव ठेवणे अनिवार्य आहे। त्याप्रमाणे सन 2026-27 मूळ अंदाजपत्रक यामध्ये खालीलप्रमाणे तरतूद प्रस्तावित करणे अनिवार्य आहे। समाज कल्याणला 20% प्रमाणे 5,56,80,000 रुपये, ग्रामीण पाणी पुरवठा त्याला 20% प्रमाणे 5,56,80,000, महिला बाल कल्याणला 10% प्रमाणे 2,78,40,000, दिव्यांग कल्याण 5% यासाठी 1,70,26,250, शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या देखभाल दुरुस्ती व अनुषंगिक खर्च 5%, याप्रमाणे त्यालाही 1,39,20,000 ठेवलेले आहे आणि ग्रामपंचायत विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 10%, हे यावर्षी शासनाने जी आर काढून तरतूद करायला सांगितले ते 2,78,00,000 तरतूद ठेवणे आवश्यक आहे, अनिवार्य। आणि इतर विभागांना जी तरतूद दिली ती पुढील प्रमाणे जिल्हा परिषदेच्या सन 26-27 चे मूळ अंदाजपत्रकीय उत्पन्नातून सर्व विभागांना त्यांच्या मागणी, गरजा व
व जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न लक्षात घेऊन पुढील प्रमाणे तरतूद प्रस्तावित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभाग 3,58,11,000, बांधकाम विभाग 12,59,27,000, शिक्षण विभाग प्राथमिक 9,76,02,000, आरोग्य विभाग 5,04,00,000, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 5,56,80,000, समाज कल्याण विभाग 5,60,00,000, दिव्यांग कल्याण 2,19,87,000, महिला बाल कल्याण विभाग 3,97,05,000, कृषी विभाग 4,02,00,000, पशुसंवर्धन विभाग 4,53,19,000, वने 10,00,000, लघु पाटबंधारे विभाग 4,50,01,000, संकीर्ण मध्ये एक भाग ग्रामपंचायत विभाग त्यांना 3,93,01,000 आणि वित्त विभागासाठी 3,16,00,000. याप्रमाणे एकूण महसुली खर्च जो अपेक्षित आहे अंदाजपत्रकात तो 68,55,33,000. 26-27 या वित्तीय वर्षासाठी एकूण अपेक्षित महसुली जमा आरंभीच्या शिल्केसह रक्कम रुपये 81,71,05,424 असून एकूण अपेक्षित महसुली खर्च रक्कम 68,55,33,000 विचारात घेता रुपये 13,15,72,424 एवढ्या शिल्केचं जिल्हा परिषद स्वउत्पन्नाचे मूळ अंदाजपत्रकास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मान्यता प्रदान केली.